नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। म्हणजेच खोटारडेपणा करणाऱ्या या अंशुमन आणि मल्लिकाचं सत्य समरच्या समोर येणार आहे आणि समरला समजणार आहे स्वानंदीने जे सांगितलेलं होतं ते खरं होतं। स्वानंदी ज्या बोलत होत्या, स्वानंदी मॅडम जे सांगत होत्या ते सगळं खरं होतं। कारण या अंशुमन आणि मल्लिकाने जेव्हा पैसे दिलेले असतात गुंडांना, तेव्हा मात्र समर तिथून चाललेला असतो आणि त्याच वेळी समरने हे सगळं पाहिलेलं आहे। समरच्या समोर या सगळ्या गोष्टींचा उलगडा झालेला आहे। म्हणजे काही झालं तरीही ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यावरून आता समरने स्वानंदीवर विश्वास ठेवला आहे। पण त्याचबरोबर प्रेक्षकांनो, स्वानंदीने सुद्धा या सगळ्या गोष्टीचा पुरावा तिच्या मोबाईलमध्ये, तिच्या मोबाईलमधील कॅमेरामध्ये तिने रेकॉर्ड केलेला आहे। कारण समर पुराव्यांशिवाय विश्वास ठेवत नाही, म्हणूनच आता इकडे स्वानंदीने पुरावा बनवलाय। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत। तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता घरी अंशुमनने कर्ज घेतलेलं असतं आणि त्यासाठी लोक आलेले असतात। कारण अंशुमनला आपल्या माहितीच आहे की जुगार खेळायचं जे व्यसन आहे ते अंशुमनला आहे आणि अंशुमन असे जुगार खेळत असतो आणि त्यामध्ये जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा तो गुंतवत असतो आणि स्वतः मात्र खूपच मोठ्या संकटात तो अडकत आहे। त्याला माहिती नसतं, कारण तो प्रत्येक वेळेस व्याजाने पैसे काढत असतो आणि ते पैसे त्या ठिकाणी लावत असतो। पण त्यामुळं मात्र तो चांगलाच अडकत चाललेला असतो। त्याच्या लक्षात येत नाहीये की त्याच्यामुळं तो कोणत्या गोष्टीमध्ये अडकला जातोय आणि त्याच्या बाबतीत काय होतंय। त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता ती लोक घरी आलेली असतात, त्याचबरोबर तिथे सुश आणि मल्लिका असतात। अंशुमनची कॉलर पकडलेली असतात आणि ती लोक मात्र इकडे बोलत असतात की काय चाललंय तुमचं हे सगळं, कुठे अंशुमन राजवाडे, पैसे द्या माझे, कळतंय का काय सांगते ते, असं म्हणत ती लोक अंशुमनच्या अंगावर धावून जात असतात। अंशुमनला कळतच नसतं की आता करू काय, या सगळ्यातून मार्ग कसा काढू, हा एकच प्रश्न त्याच्या पुढे असतो। आणि तेवढ्यातच स्वानंदी तिथे येते। स्वानंदी म्हणते, काय चाललंय हे सगळं, कसले पैसे, कशाबद्दल बोलताय तुम्ही, कळेल का मला, असं सगळं स्वानंदी विचारायला सुरुवात करते। आणि स्वानंदी म्हणत असते की मला कळत नाहीये हे सगळं तुमचं काय चाललेलं आहे, मला कळेल का नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही, ह्या सगळ्या गोष्टी काय चालू आहेत, असं स्वानंदी विचारत असते। तेव्हा मात्र इकडे आता स्वानंदी जेव्हा हे सगळं विचारते तेव्हा मल्लिका मात्र सांगते की नाही अगं स्वानंदी, तुझ्या लक्षात येत नाहीये ह्या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत, असं म्हणत आता स्वानंदीलाच ती समजवते, अगं अंशुमनचे मित्र आहेत। स्वानंदी म्हणते, नाही शक्यच नाहीये, अंशुमनचे असले मित्र। आता समर घरी आलेला असतो। स्वानंदी समरला सांगत असते की मला अंशुमनचं लक्षण काही ठीक दिसत नाहीये, आज जी लोक घरी आली होती ना ती विचित्रच होती, मला ना ते मित्र कमी गुंडच वाटत होते। तेव्हा मात्र समर स्वानंदीला म्हणत असतो की अहो काय बोलताय, कधीतरी लोकांवर विश्वास ठेवायला शिका, प्रत्येक वेळेस तुम्ही संशयच घेत असता, असं समर स्वानंदीला सांगत असतो। तेव्हा मात्र स्वानंदी म्हणते, अहो राजवाडे, तेव्हा समर म्हणतो, हे बघा आतापर्यंत मी बऱ्याच गोष्टी ऐकून घेतलेल्या आहेत, पण तुम्हाला माहिती आहे ना माझ्या भावाच्या आता मित्रांबद्दल वगैरे जरी तुम्ही डाऊट घ्यायला लागला तर काही अर्थ नाही आहे या गोष्टींना, असं समर सांगत असतो। तेव्हा स्वानंदी म्हणते, ठीक आहे, आता या राजवाड्यांना जोपर्यंत मी पुरावा देत नाही तोपर्यंत यांच्या लक्षात येणार नाही, हे सगळं आता तिच्या लक्षात आलेलं असतं। आता मात्र स्वानंदी म्हणते की नाही काही झालं तरीही आपल्याला शांतपणे हे सगळं करणं गरजेचं आहे। मग समर आणि स्वानंदी बोलत असतात। स्वानंदी म्हणत असते की राजवाडे, आज कसं वाटलं तुम्हाला, बघ तेव्हा समर सांगू लागतो की मी या सगळ्या गोष्टी कधीच केलेल्या नाहीये, खरं तर ना मला सुरुवातीला कळत नाहीये की मी काय करतोय आणि कसं करतोय, पण जेव्हा नंतर या सगळ्या गोष्टी माझ्या समोर येऊ लागतात तेव्हा मात्र मी करत जातो आणि मला खूप छान वाटतं। म्हणजे मी टपरीवरचा चहा पिलेला नव्हतो, मी पावसात भिजलेला नव्हतो, असा पावसात उभा राहून मी बुट्टा सुद्धा कधी खाल्लेला नाही, असं इकडे समर बोलत असतो। आता ती लोक तर गुंड गेलेले असतात, त्यांनी फक्त 24 तासांची मुदत अंशुमनला दिलेली असते। अंशुमन आता कोणाकडून पैसे ॲडजस्ट होत आहेत का या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो। आणि त्याच वेळी तिथे सुश येते आणि सुश म्हणते, काय झालं अंशू, तेव्हा अंशुमन म्हणतो की नाही काही नाही झालेलं। तेव्हा सुश म्हणते की आपण जाऊया ना बाहेर फिरायला, एवढा छान पाऊस येतोय। अंशुमनला मात्र राग आलेला असतो, पण तो म्हणतो की नाही नाही, आपल्याला शांतपणेच या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत, कारण हिच्यावर जरी भडकलं तरी काहीच उपयोग होणार नाही।
इकडे स्वानंदी आणि समर दोघंही बोलत बसलेले आहेत. स्वानंदी सांगत असते की खरंच आजचा दिवस ना माझ्यासाठी खरंच अविस्मरणीय होता. मला स्वतःला सुद्धा खूप छान वाटलेलं आहे, असं इकडे स्वानंदी सांगत असते. तेव्हा मात्र इकडे समर म्हणत असतो की हो, आणि स्वानंदी म्हणते बरोबर आहे, तुम्ही त्या गोष्टी करताना खरंच मनापासून करता, म्हणजे तुम्हाला खरंच मनापासून ते करायचं असतं. आज तुम्ही पावसात भिजलात ना, अगदी लहान मुलांप्रमाणे नाचलात, बागडलात, ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. समर म्हणतो की झालं, पुन्हा तुम्ही माझ्या वयावर आला, मी काही म्हातारा झालोय का? तेव्हा स्वानंदी म्हणते हे बघा, तुम्ही म्हातारे नाही झालेला, पण या सगळ्या गोष्टींचा विचार तर आपल्याला करावा लागणार आहे की नाही, असं इकडे स्वानंदी समरला समजवत असते. हेल्थचा विचार करायला पाहिजे, सगळ्या गोष्टी आता व्यवस्थित मॉनिटर झाल्या पाहिजेत, असं स्वानंदी त्याला समजून सांगत असते. तेव्हा समर म्हणतो बाद झालं मस्करी हा, आणि मग दोघंही बोलत असतात. समर म्हणतो की खरंच म्हणजे खरंच खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण एकमेकांना समजून घेतोय या गोष्टीचा समर विचार करू लागतो. इकडे मल्लिकाचं मात्र वेगळंच सुरू झालेलं असतं, कारण अंशुमनने तिला सांगितलंय की मॉम मला पैसे हवेत, काही करून मला 25 लाख रुपये त्या गुंडांना द्यायचे आहेत. इकडे मल्लिका डोक्याला हात लावते. ती म्हणते इथं तुझी आई इकडे मालकीण होण्याची स्वप्न बघत आहे, तुला सुद्धा तिला मालक करायचं आहे, आणि हे सगळं काय चाललंय तुझं, असं म्हणत ती ओरडत असते. तेव्हा मात्र आजी, त्याचबरोबर मल्लिका, स्वानंदी आता हॉलमध्ये असतात. आजी म्हणतात अगं नंदू, जरा समजव तिला, कसं आहे माहिती आहे का, कालपासून वेगळंच धरून बसले, असं म्हणत आजी बोलत असतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो, आणि मल्लिकाचा तेवढ्यात तोल जाणार असतो. तेव्हा स्वानंदी तिला सावरायला हात देते. त्याच्यावरती मल्लिकाचं म्हणणं असतं की त्याची काही गरज नाही आहे. कसं आहे माहिती आहे का, आईंनी मला मुठाबशा काढायला लावल्या म्हणून माझी ही अवस्था झालेली आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते की आजी कधीच चुकीचं वागणार नाही, तुम्हीच काहीतरी चूक केलेली असणार आहे, तुमच्याकडूनच काहीतरी घडलेलं आहे, म्हणूनच आजींनी हा निर्णय घेतला असेल. तेव्हा आजी म्हणतात अगं त्या मितालीला ना हिने लाथ घातली आणि पायाने ढकललेला आहे, असं आजी सांगू लागतात. स्वानंदीला खरं तर खूप राग आलेला असतो. स्वानंदीला ही गोष्ट पटलेली नसते. स्वानंदी म्हणत असते की काय आहे हे सगळं, म्हणजे काकू तुम्ही असं वागाल असं स्वप्नातही मला वाटलं नव्हतं, तुम्ही असं काहीतरी कराल, असं इकडे स्वानंदी बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र स्वानंदी विचार करायला लागते. स्वानंदी म्हणते की नाही, काही झालं तरी काकूंच्या बाबतीत मला पुरावा लागणारच आहे, कारण नक्कीच ते गुंड नव्हते, म्हणजे ते मित्र नव्हते, ते गुंड होते, आणि ते गुंड कशासाठी घरात आले होते हे सगळं स्वानंदी आता विचार करू लागलेले असते. तेव्हा मल्लिका म्हणते की तू आमच्या गोष्टीत नाक खुपसूच नकोस, कसं आहे माहिती आहे का, तुझं जे काय बोलणं वागणं चाललंय ना ते माझ्या लक्षात आलेलं आहे, असं इकडे आता स्वानंदी सांगत असते. आणि त्याच वेळी स्वानंदीचं हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मात्र इकडे आता मल्लिकाला धक्का बसलेला असतो. अंशुमन म्हणतो की काही करून थोडेफार तरी पैसे मला गोळा करावे लागणार आहे, कारण एवढी मोठी अमाऊंट देणं साधी गोष्ट नाही. त्याआधी मला या सगळ्या गोष्टींचा विचार करून पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. तेवढ्यातच सुश तिथं असते. सुशला तो म्हणतो की अगं सुश, तुला सांगायचंच राहिलं, माझा मित्र आहे ना, त्याचे वडील खरंच आजारी आहेत गं, मला त्यांना मदत करायची, आणि तुला माहिती आहे ना घरातलं कसं आहे ते, घरातले काय मला कोणी मदत नाहीत करणारे, आणि आत्ता वहिनीने तर दादाच्या मनात सगळा राग माझ्याविषयी भरून ठेवलेला आहे, असं तो स्वतःच्या तोंडाने सुशला सांगत असतो. सुश म्हणत असते म्हणजे, तेव्हा तो सांगू लागतो की अगं मी खरंच सांगतोय, म्हणजे आजपर्यंत या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा मात्र मी सगळं मॅनेज करत होतो, पण आज माझ्या मित्राचा जीवन मरणाचा प्रश्न आहे, आणि त्याच्या बाबतीत जर मी काहीच करू शकलो नाही तर मला ना खरंच खूप मोठा पश्चाताप होत आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा ती म्हणते काळजी करू नका, मागे जेव्हा माझ्याकडे सगळ्या गोष्टी होत्या ना तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं, आणि मग मी त्यातली कॅश काढून ठेवलेली आहे असं सांगितलं जातं. आणि मग इकडे अंशुमनला मात्र आनंद होतो. सुष्मिताने असे बंडल काढलेले असतात आणि अंशुमनच्या हातात ती देत असते, आणि अंशुमनला म्हणत असते की काळजी करू नका, बघूया आपण, खरं तुम्ही सांगितलं होतं ना त्यामुळेच मी हे पैसे काढून ठेवलेले आहेत, असं ती सांगत असते. इकडे मात्र आता आनंद आणि समर दोघंही निघालेले असतात. खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि ती मीटिंग अटेंड करायची आहे असं ठरलेलं असतं, आणि दोघंही निघालेले असतात. स्वानंदी सुद्धा आवरून ऑफिसला निघालेली असते. आणि इकडे अंशुमन मल्लिकाला म्हणतो की मॉम, काही करून तुझ्याकडे जर काही दागिने असतील, जे काय असेल ते मला दे, मला ते जमा करावं लागणार आहे, अन्यथा गोष्टी खूप अवघड होतील, असं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस
इकडे आनंद म्हणत असतो की चालेल चल समर, आणि दोघंही महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर पडत असतात. स्वानंदी ऑफिससाठी बाहेर पडत असते आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अंशुमन मल्लिकासुद्धा त्या गुंडांकडे जातात आणि त्या गुंडांना ते पैसे देत असतात. तेव्हाच पुढे चाललेली गाडी समर मागे गेलवतो आणि गाडी थांबवतो आणि गाडीतून पाहतो तर मल्लिका आणि अंशुमन पैसे देत असतात आणि सांगत असतात की राहिलेले पैसे आम्ही नंतर देऊ. आता मात्र त्या गुंडांनी अंशुमनची कॉलर पकडलेली असते आणि अंशुमनच्या बाबतीत काही चुकीचं घडते की काय अशी भीती वाटू लागलेली असते. पण त्याच वेळेस तिथे झाडाच्या आड उभी असलेली स्वानंदी असते आणि स्वानंदीसुद्धा अंशुमनचे हे काय जे हाल चाललेले आहेत ती पाहत असते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे आता इकडे स्वानंदीने पाहिले त्या गोष्टीचा व्हिडिओ बनवला आहे, तर समर आणि त्याचबरोबर आनंद त्याच दिशेने चाललेले असतात. त्यांचं लक्ष जातं आणि त्यांना धक्काच बसतो. समर म्हणतो की हे सगळं काय आहे, म्हणजे काकू पैसे देते, म्हणजे या सगळ्या गोष्टी अशा चाललेल्या आहेत, हा विचार चालू झालेला असतो. आणि मग मात्र इकडे समरला आता त्याच्या डोळ्यात अंजन घातलं जातं. त्याला धक्का बसलेला असतो की मी इकडे सगळ्यांच्या समोर या दोघांची बाजू घेऊन भांडत आहे, मी स्वानंदी मॅडमशी भांडत आहे, पण या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने चाललेल्या आहेत ते पाहून मात्र धक्का बसलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.